सामन्याला सुरुवात इथे झालेली आहे. सचिन कौले स्ट्राईक वरती असेल. पहिला बॉल स्पर्धे क्षेत्रामध्ये टोलावलाय आणि चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. हा ठोकलाय चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. बघा चौकाराने ते सुरुवात झालेली आहे. विषप मध्ये हा चेंडू निघून गेला तिकडे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झालेली आहे. आज आपण पाहतोय संतोष आपल्याला दिसत नाहीये, संतोष डावले. त्यानंतर विवेक गोवारे देखील आपल्याला दिसत नाहीये. आज आपल्याला अजय लांगे दिसत आहेत. ऑन साईडला फटका केला क्षेत्ररक्षक आहे तिकडे. जजमेंट खूप चांगला आहे आणि चांगला झेल देखील तिकडे पकडलाय. फलंदाज बाद होतोय. बघा आज भरपूर दिवसानंतर अजय लांगे आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. ते काही मॅचेस आपण पाहतोय आपल्या खेळायला पाहायला मिळत नाही. मागच्या वर्षी देखील त्याने थोडासा ब्रेक घेतला होता. त्या अगोदर आपल्याला कॅप्टनच्या भूमिकेमध्ये ते पाहायला मिळायचे आणि आता त्यांचे बंधू हे कामगिरी पार पाडतायत. चेतन हा फलंदाज बाद होऊन माघारी परतलेला आहे. सचिनने सुरुवात चांगली केली होती. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली. मात्र चेतनने ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो बाद होऊन माघारी परतलेला आहे. नवीन बॅटर येतोय आदित्य बरफ. षडंबूल करण्याचा प्रयत्न पण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडूला उचल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी तिकडे होती आणि या 2 धावा आपण पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा षडबॉल केला जातोय चेंडूला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाले. प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे जलद गतीने कंप्लीट झालेली आहे. 2 धावा पुन्हा एकदा आपण पाहतोय कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 2 ने स्कोर कार्ड 9 वरती जाऊन पोहोचलेला आहे. आजच्या दिवसामध्ये देखील रुपेश वायडा आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. जबरदस्त स्कोरर आहेत. चांगली गुणलेखनाची भूमिका ते पार पाडतात कालच्या दिवसापासून आपण पाहतोय. आणि आमचे साथी समालोचक सन्माननीय गुरुनाची तांडेल यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. ते सरळ बॅटने फटका इथे खेळला गेला. एक सिंगल धाव इथे पूर्ण झाली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न देखील झाला आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकात धावा आल्यात त्या म्हणजे 11.
13 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा. बॉल टाकून झालेत 2 या षटकातील. वेगवान चेंडू आहे. राकेश फलंदाजा समोर आपण राकेश हा गोलंदाज पाहतोय. राकेश चौधरी. स्ट्राईक वरती आपण पाहतोय राकेश गोवारी हा बॅटर आहे. नाव स्ट्राईक वरती आदित्य बरफ आपण पाहतोय. इथे कट करण्याचा प्रयत्न आहे, मात्र बॅटर बॉल संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव येतोय. यानंतर जीवदानी स्पोर्ट्स गिरीज आणि गावदेवी स्पोर्ट्स कामन, सॉरी बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली आणि साईना स्पोर्ट्स नवीनपडा वसई असा मॅच येणार आहे. चालू असलेला सामना आपण पाहतोय जीवदानी स्पोर्ट्स गिरीज आणि कामन हा मॅच चालू आहे. धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल. शेवटचा बॉल बाकी या षटकामध्ये. राकेश चौधरी आपण पाहतोय. पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली आपण पाहतोय. फटका तिकडे लागला नव्हता आणि इथे आपण पाहतोय धावचीच्या स्वरूपात फलंदाज इथे बाद होतोय आदित्य बरफ. थँक्यू विजय. तर आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज. तर हर्ष भोईर येतोय. हर्ष भोईर तिसरा षटक हाताळण्याकरता. नव्याने फलंदाज महेंद्र टभाळे आपण पाहतोय. न्यू बॅटर इन झालाय आणि या सीझन मध्ये वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहतोय पहिली मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय महेंद्र टभाळे. हे बघा हाफ ट्रॅकर होता आणि त्याचा फायदा राकेश यांनी उचललेला आहे. चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय 4 धावांकरता. एक निर्धाव चेंडू येताना देखील दिसतोय. धावसंख्या पूर्णतः आपण पाहतोय स्थिरवलेली आहे, ती म्हणजे 19 धावसंख्येवरती. इथे आपण पाहतोय मिसटायमिंग झालाय आकाश आहे चेंडूच्या खाली आणि झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय.
तन्मय आलाय आणि तन्मय आणि आल्याला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तिकडे. झेल ड्रॉप, जीवनदान मिळालंय, मात्र एकच धाव मिळेल तिकडे. एका धावणीची धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचलेली आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत आणि आता महेंद्र डव्हाळे आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू आणि महेंद्र पहिला चेंडू खेळतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. एक धाव कंप्लीट झालाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. दोन धावा इथे पळून पूर्ण केल्यात. बावीस धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा एक बॉल बाकी असेल. इथे आपण पाहतो या टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. पुन्हा एकदा जजमेंट खराब आहे. पुन्हा एकदा झेल धरतीला दान केला जातोय. 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पंच काहीतरी दर्शवतात. 1 शॉट म्हणजे एकच धाव, म्हणजे एकच धाव असणार आहे. आणि धावसंख्या आपण पाहतोय 23-24 धावांचं लक्ष्य. चला आपण टॉस करतोय. एका बाजूने सातुली आहे तर एका बाजूने साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा प्रवीण यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. छापा असा कॉल आहे आणि काटा इथे आलेला आहे. टॉस साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा या संघाने जिंकलेला आहे. शुभेच्छा दिल्या जात आहेत. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. या मैदानावरती अगोदर कधी मॅच झाले तुमचं? कधीच केलेले एक गेल्या वर्षी. हे मैदान आणि खेळपट्टी आहे याबद्दल काय म्हणाल? खूप चांगलं ग्राउंड आहे आणि इथे खेळायला चांगलं वाटेल. शुभेच्छा असते, जास्त वेळ घेत नाहीये. अनिकेत आपण टॉस गमावलेला आहे. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागला, मनाविरुद्ध लागलाय. मनाविरुद्ध. जे टॉस जिंकला असता आपण देखील क्षेत्ररक्षण केलं असतं तर बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त. आपण पाहतोय की आकाश घोगरदरे हा जो फलंदाज आहे सध्या आपल्याला फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. आज आपल्याला प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळेल. हो. आपण पाहतोय की या अगोदरचे मॅचेस तो खेळला नव्हता आणि आपण पाहतोय की तुमच्या संघाचा परफॉर्मन्स थोडासा, जर आपण पाहतोय की मागच्या 2 स्पर्धा पण जर बघितल्या थोडं परफॉर्मन्स थोडासा कमी आला होता. तर मागची स्पर्धा तुमच्या संघासाठी खूप चांगली गेलेली आहे. काय बदल झालाय, तुला काय वाटतंय? चला शुभेच्छा असतील. होता अनिकेत. आपण पाहतोय कारण या अगोदर त्यांचा परफॉर्मन्स थोडासा डाऊन झाला होता, मात्र मागची स्पर्धा जर आपण बघितली खूप चांगला परफॉर्मन्स तिकडनं त्यांचा आपण पाहायला मिळाला आणि चांगली कामगिरी त्यांच्याकडनं झालेली आहे. आपण पाहतोय की उमेश महाळी यांच्या माध्यमातून आपण महाळी स्पोर्ट्सचं उद्घाटन देखील झालेलं आहे आणि उमेश आपल्याला इन ऍक्शन मध्ये देखील पाहायला मिळेल. या मॅच मध्ये आपल्या सोबत आज जॉईन झालेत गुरुनाथजी तांडेल, ज्यांना सुट्टी नसते मात्र आज वेळ काढून ते इथे आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत. चला जाऊया त्यांच्या दिशेने. ओ टू कॉमेंट्री बॉक्स.
हॅलो हॅलो. या दुपारच्या सत्रामध्ये आलेले सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक वर्ग आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर आपण सामना बघतोय जीवदानी स्पोर्ट गिरीज वर्सेस गावदेवी स्पोर्ट कामन यांच्यामध्ये हा सामना चालू आहे. 24 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि अशोक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते चेतन. राईट ओव्हर द विकेटचा मारा असेल. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू, चांगला चेंडू होता बघा. यावेळी क्षेत्ररक्षक आहे परंतु दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय. चौकाराने खातं खोललेलं आहे आकाश यांनी. धावसंख्या 4. लॉग ऑफ आणि लॉग ऑनच्या मध्ये आपण बघतो जो गॅप होता त्या गॅप मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चेतन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय खाली. बघा आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातोय या फलंदाजाला ज्याने पहिल्या चेंडूवर चौकार मारलेला होता. आता मात्र ह्या चेंडूवर जीवदान दिलेलं आहे. गोलंदाज थोडासा नाराज आहे कारण त्याला माहिती होतं की आकाश असा फलंदाज आहे की ज्याने चांगली फलंदाजी करू शकतोय. या धावसंख्या 4 असताना जीवदान मिळालेलं आहे आकाश याला. इनाला काल सांगून जाईल की हा जीवदान होता की मॅच. बघूया गोलंदाजा थोडासा नाराज आहे या चेंडूवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट ओव्हर द विकेटचा मारा. पुढचा चेंडू. ओहो अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. चांगला कमबॅक बघायला मिळतोय आपल्याला चेतन याच्याकडून. कारण बघा मागच्या चेंडूवर झेल सोडल्याच्या नंतर नाराज झाला होता परंतु चांगला कमबॅक बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आलेली होती. तिसरा चेंडू डॉट चेंडू. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. लॉगॉनच्या दिशेला सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स चौकार. खराब चेंडू म्हणावा लागेल आणि त्याचा पुरेपूर फायदा अशोक यांनी उठवलेला आहे. चेतन याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. 4 चेंडूमध्ये 9 धावा मोजतोय हा गोलंदाज. या पुढचा चेंडू बघा ऑफ टिकवर ठेवण्याचा प्रयत्न परंतु खूपच बाहेर गेलेला चेंडू. पंच दर्शवितात की हा चेंडू खराब चेंडू असेल. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचताना बिन बाद 10. चेतन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हो हो चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि अप्रतिम झेल मानावा लागेल यावेळी.
हॅलो हॅलो. तर 24 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर बघितली तर 10 धावा झालेल्या आहेत एक गड्याच्या मोबदल्यावर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय राकेश, नंबर 3चा फलंदाज आपण बघतोय. चांगला कमबॅक चेतन्याचा बघतोय आपण. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. चांगला चेंडू होता, गोलंदाजच्या दिशेने खेळून काढला चेंडू. मिडॉनच्या दिशेला चेंडू कनेक्ट केला गेला, तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. षटक क्रमांक पहिलं संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 11 धावा. एक बाद 11 अशी धावसंख्या आहे. 12 चेंडू असतील आणि 12 चेंडू मध्ये ज्या धावा असतील विजयासाठी 13. बघा पहिलं षटक होते, या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली आकाश आणि अशोक यांनी. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावा ह्या धावफलकावर लागल्या 24 धावांचा पाठलाग करताना. आता मात्र 12 चेंडू मध्ये 13 धावेची गरज आहे. अजूनपर्यंत बघायला गेलो तर सामना दोन्ही संघाच्या बाजूने झुकलेला आहे. जी सरासरी मेंटेन करायची आहे प्रत्येक षटकामध्ये 6.50च्या सरासरीने धावा जमवायच्या असतील. मी तर म्हणेन एका धावेने जरी धावा पुढे गेल्या तरी सुद्धा इथे जीवदानी गिरीश संघ विजय होऊ शकतोय. परंतु तसं करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल यावेळी राकेश याला, कारण हे षटक ह्या मॅचचं टर्निंग पॉइंट ठरेल. या षटकामध्ये जर कमीत कमी धावा दिल्या तर शेवटच्या षटकामध्ये एक चांगला सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. या दुपारच्या सत्रामध्ये काय होते बघूया. गोलंदाजाच्या मार्फत क्षेत्ररक्षण सजवलं जाते. राकेश याला बघतोय आपण. गोलंदाजी मार्गावर पहिला चेंडू, चांगला चेंडू होता, मिस्टर झालाय, फटका फसलाय, हवे चेंडू, गोलंदाज जातोय त्याच्या खाली आणि अप्रतिम झेल. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर राकेश यांनी राकेश याला बाद केलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला नंबर 4चा फलंदाज हर्ष. यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता, चांगला फटका केला. यावेळी बॉल येतोय कव्हरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूला हुसलेल फेकी करेपर्यंत एकच धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेने संघाची धाव संख्या 12 धावा. बघा अर्धा पल्ला हा पूर्ण केलेला आहे. अजूनपर्यंत 12 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू असतील ते 10. चांगली गोलंदाजी मानावी लागेल या षटकामध्ये. राकेश याच्याकडून 2 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 1 धाव दिलेले आहे. दुसऱ्या बाजूने विचार करायला गेला तर आकाश सारखा फलंदाज अजूनपर्यंत स्ट्राईक एंडवर खेळतोय. फुलटॉस चेंडू, आ बैल मुझे मार, चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार. एखादं गाणं म्हण की. गाणं म्हणू. थँक्यू डीजे. बघा फुलटॉस चेंडू, आकाश याला जीवदान दिलेलं होतं आणि मला वाटते ते जीवदान नव्हतं, कदाचित ती मॅच होती. धावसंख्या 4 असताना जीवदान मिळालं होतं आणि आता बघायला गेलं तर आकाशाची धावसंख्या 11 झालेली आहे, संघाची धावसंख्या 18. राकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू ऑफ स्टिकवर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु खूपच ऑफ स्टिकच्या बाहेर. पंचांकडून इशारा केला जातोय, खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या 19.
आता मात्र 5 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या पुढचा चेंडू लॉग आणि लॉगांच्या मधून सीमारेषे बाहेर. केलाय जादू टोना